माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नांदेडशी फार जिव्हाळ्याचं नातं आहे। सुमारे 3 दशकं काँग्रेसचं नेतृत्व करताना नांदेडकरांनी चव्हाण कुटुंबियांवर भरभरून प्रेम केलंय। येथील महानगरपालिकेपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत व लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत कोणाला निवडून द्यायचं हे अशोक चव्हाण ठरवायचे। 2014 मध्ये राज्यभर काँग्रेसचं पाणीपत होत असताना नांदेड व शेजारच्या हिंगोलीतून काँग्रेसच्या 2 खासदार निवडून आणण्याची किमया अशोक चव्हाणांमुळेच काँग्रेसला शक्य झाली होती। हेच अशोक चव्हाण आता भाजपात आले आहेत। पक्ष कुठलाही असो, अशोकराव सांगतील ती नांदेड जिल्ह्यात पूर्व दिशा असते। त्यामुळे आता आगामी मनपा व जिल्हा परिषदा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। मात्र त्यामुळे भाजपचा मित्रपक्ष असलेली शिंदे सेना संतप्त झाली आहे। नांदेडप्रमाणे राज्याच्या इतर जिल्ह्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून महायुतीतील मित्रपक्षात वादाची ठिणगी पडतीये। पण नांदेडचं राजकारण वेगळंच आहे, कारण इथं अशोक चव्हाण हेच पक्ष आहेत। पण त्यांना विरोध करणारे आहेत कोण, त्यांची ताकद आहे तरी किती, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार सत्तारूढ झालंय। सत्ता प्राप्तीसाठी भाजपनं सर्वच पक्षातून बडे नेते आपल्या पक्षात घेतले। त्यामुळे त्यांच्या मित्र पक्षांची मात्र अडचण झाली आहे, कारण वर्षानुवर्षे ज्या नेत्यांविरोधात स्थानिक पातळीवर संघर्ष केला तेच नेते आता महायुतीत आल्यानं त्यांच्याशी ऍडजस्टमेंट कशी करायची, त्यांच्या प्रभावाखाली आपला निभाव लागेल का, असा प्रश्न महायुतीतील नेत्यांना पडलाय। जसं ज्या भाजपनं वर्षानुवर्षे अजित पवारांचा विरोध केला, आज त्याच भाजप पदाधिकाऱ्यांना अजित पवारांच्या पक्षाचा प्रचार करण्याची वेळ आली आहे। तीच परिस्थिती शिंदे सेनेची झाली आहे। ज्या काँग्रेसशी आयुष्यभर संघर्ष केला त्याच काँग्रेसचे नेते आता भाजपात येऊन मोठ्या पदावर विराजमान झालेत। त्यामुळे मूळ निष्ठावंत भाजप कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत, पण त्याच्याशी पक्षाला काहीही घेणं देणं नाही। सत्ता प्राप्ती हेच अंतिम ध्येय ठेवून महाशक्तीची वाटचाल सुरू असल्यानं सामान्य कार्यकर्त्यांना काय वाटतं याचा विचार अगदी लोकसभेत झालेल्या पराभवानंतरही हा पक्ष करत नसल्याचं दिसून येत आहे। एक वेळ भाजपचे कार्यकर्ते हायकमांडचा हा दबाव मूकसंमतीनं सहन करतीलही, पण मित्र पक्षातून मात्र त्याला तीव्र विरोध होऊ लागलाय। त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटतील यात शंकाच नाही। नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं एक हाती वर्चस्व आहे। गेली 30 ते 35 वर्ष ते काँग्रेसमध्ये होते, तेव्हाही त्यांच्या नेतृत्वाला या जिल्ह्यात भरभरून दाद दिली। 2014 मध्ये देशभर मोदींची लाट होती। संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचं पानिपत झालं होतं। मात्र त्या काळातही राज्यात काँग्रेसचं फक्त 2च खासदार निवडून आले होते। त्यापैकी एक म्हणजे नांदेडमधून अशोक चव्हाण व शेजारच्या हिंगोलीतून राजीव सातव। अर्थात सातव यांच्या विजयातही अशोकरावांचाच सिंहाचा वाटा होता हे त्यावेळी सर्वांनीच मान्य केलं होतं। त्यावेळी अशोकराव खासदार झाले तर त्यांच्या पत्नी अमिता भावेंना भोकरकरांनी आमदार म्हणून विजयी केलं। सध्या अशोकरावांची मुलगी श्रीजया हिलाही भोकरकरांनी आमदार केलं आहे। मात्र दरम्यानच्या काळात अशोकरावांनी 3 दशकांची काँग्रेसची साथ सोडून भाजपात प्रवेश केला। अनेक वर्ष चव्हाणांशी संघर्ष करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील भाजप नेत्यांना हायकमांडचा हा निर्णय मुकाट्यानं सहन करावा लागला, कारण भाजपला 100%चा नारा प्रत्यक्षात आणायचा आहे। आता याच उद्देशानं अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पालिका व जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे शिंदे सेना मात्र हळद झाली आहे। शिंदे सेनेचे नेते विधान परिषद आमदार हेमंत पाटील यांनी अशोकरावांना कडक शब्दात सुनावत त्यांचा समाचार घेतलाय। एकटे अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही, या पक्षात ते नवीन आहेत। नांदेड जिल्ह्यात भाजप शिवसेनेची जुनीच युती आहे, पण युती धर्म काय असतो हे चव्हाणांना ठाऊक नाही, कारण ते भाजपात नवीन आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांना कार्यकर्त्यांना युती धर्म काय असतो हे माहीत आहे। आम्ही त्यांच्या हातात हात घालून काम केलंय, पण जर तरीही भाजपनं स्वबळावर स्थानिक निवडणुका लढवण्याची तयारी केली तर आम्हीही तयार आहोत, असा इशारा हेमंत पाटील यांनी दिलाय। हेमंत पाटील हे शिंदे सेनेचे नेते आहेत। ते मूळ नांदेड जिल्ह्यातील असले तरी हिंगोलीमधून खासदार म्हणून निवडून आले होते। यावेळीही शिंदे सेनेनं त्यांना उमेदवारी जाहीर केली होती, पण हिंगोलीतील भाजपच्या विरोधामुळे त्यांचं तिकीट ऐनवेळी कापण्यात आलं। त्यामुळे शिंदेंनी त्यांना आता विधान परिषदेवर आमदार केलंय। नांदेडच्या राजकारणातही अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे, पण आता चव्हाणच भाजपात आल्यामुळे युतीचा धर्म म्हणून त्यांच्याशी जोडून घेण्याची वेळ हेमंत पाटील
पाटलांवर नाईलाजानं आली होती. पण आता चव्हाणच स्वबळाची भाषा करू लागल्यानं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हेमंत पाटलांनाही आक्रमक भूमिका घ्यावी लागल्याचं सांगितलं जातं. एकूणच नांदेडमध्ये महायुतीमध्ये जो विसंवाद आहे ते एक ट्रेलर आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यातही भाजप, शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. तिकडे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही भाजपनं मंत्री गणेश नाईक यांना पुढे करून तेथील मनपा स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपशी अजिबात जोडून घेण्याची तयारी नाही. या दोन्ही मनपा राष्ट्रवादीला स्वबळावर ताब्यात घ्यायच्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही शिंदे सेना व भाजपनं स्वबळावर मनपा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र मुंबई मनपात उद्धव ठाकरेंची मुकाबला करायचा असेल तर भाजपला शिंदे सेनेची गरज आहे. त्यामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था सरसकट स्वबळावर लढण्याची भूमिका भाजप घेणार नाही. काही ठिकाणी युतीनं तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची त्यांची भूमिका असेल. अर्थात हा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवल्याचं सांगून वरिष्ठ नेते या वादातून अंग काढून घेतील. पण अंतिम निर्णय तर राज्यस्तरीय नेतेच घेतील यात शंकाच नाही.